नमस्कार. रामकृष्ण हरी. ज्योतिष विज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे ज्योतिष स्वागत. म्हणजे भविष्य, वर्तमान आणि भूतकाळातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी आवश्यक आहे. हे वेद पुरुषाचे नेत्ररूप आहे. जसे आपण डोळ्याद्वारे सर्व काही पाहू शकतो, त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राद्वारे आपल्याला भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान याबद्दल माहिती मिळू शकते. ज्योतिषशास्त्राचे 5 अंग आहेत. त्याला पंचांग असे म्हणतात. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. चंद्राची एक कला म्हणजे एक तिथी समजली जाते. अमावास्यानंतर प्रतिपदापासून पौर्णिमापर्यंत ज्या 15 तिथी येतात त्या तिथीच्या कालावधीला शुक्ल पक्ष असे म्हणतात आणि पौर्णिमेनंतर प्रतिपदा ते अमावास्यापर्यंत ज्या 15 तिथी होतात त्याला कृष्ण पक्ष असे म्हणतात. आता आपण तिथी कोणत्या त्या पाहू. प्रतिपदा तिथी स्वामी अग्नी, द्वितीया तिथी स्वामी ब्रह्मा, तृतीया तिथी स्वामी गौरी, चतुर्थी तिथी स्वामी गणेश, पंचमी तिथी स्वामी नाग, षष्ठी तिथी स्वामी स्कंद कार्तिकेय, सप्तमी तिथी स्वामी सूर्य, अष्टमी तिथी स्वामी शिव, नवमी तिथी स्वामी दुर्गा, दशमी तिथी स्वामी काल, एकादशी तिथी स्वामी विश्वदेव, द्वादशी तिथी स्वामी विष्णू, त्रयोदशी तिथी स्वामी कामदेव, चतुर्दशी तिथी स्वामी शिव, पौर्णिमा तिथी स्वामी चंद्र. ह्या 15 तिथी शुक्ल पक्षातील आहेत. आता आपण तिथी कोणत्या त्या पाहू. प्रतिपदा तिथी स्वामी अग्नी, द्वितीया तिथी स्वामी ब्रह्मा, तृतीया तिथी स्वामी गौरी, चतुर्थी तिथी स्वामी गणेश, पंचम तिथी स्वामी नाग, षष्ठम तिथी स्वामी स्कंद कार्तिकेय, सप्तमी तिथी स्वामी सूर्य, अष्टमी तिथी स्वामी शिव, नवमी तिथी स्वामी दुर्गा, दशमी तिथी स्वामी काल, एकादशी तिथी स्वामी विश्वदेव, द्वादशी तिथी स्वामी विष्णू, त्रयोदशी तिथी स्वामी कामदेव, चतुर्दशी तिथी स्वामी शिव, अमावस्या तिथी स्वामी पितर. ह्या तिथी कृष्ण पक्षातील आहेत. आतापर्यंत आपण ज्या तिथी पाहिल्या त्यांचे नाव सारखेच आहेत, स्वामीही सारखेच आहेत. फक्त 15वी तिथी पौर्णिमा ती शुक्ल पक्षातील आहे, अमावस्या तिथी कृष्ण पक्षातील आहे. ही 15वी तिथी राहील. रामकृष्ण हरी.